गेल्या 6 महिन्यांपासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोईंग व्हॅन पुन्हा सुरू केल्यानं ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचं वातावरण पसरले. शहरात पार्किंग करण्यासाठी सोय नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीनं टोईंग व्हॅन लादली जाते. त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा, मग टोईंग व्हॅनचं नाटक करा असा इशारा देत टोईंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. शिवसेना पक्षातर्फे ठाणेकरांच्या वतीनं आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसट यांना आज पत्राद्वारे निवेदन देण्यात आलं. ही टोईंग व्हॅन पद्धत कायदेशीर असल्याचं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोईंग व्हॅन सुरू करण्याचं टेंडर काढलं आहे का, टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली का, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतंही उत्तर नसल्याचंही दिसून आलं. दरम्यान आम्ही मुदतवाढ दिली आहे असं कारण पुढे करून चालढकल केल्याचं निष्पन्न झालं. ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या सहमतानं ज्या पद्धतीनं शहरांमध्ये दुभाजक टाकण्यात आल्यानं वाहनं उभी करण्यात अडचणी होत आहे, नागरिकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय का उपलब्ध नाही असा सवालही यावेळी करण्यात आला. त्यामुळे पहिलं पार्किंगचं धोरण निश्चित करा. शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल अशा अतिमहत्त्वाच्या ठिकाणी टोईंग व्हॅन चालवली जाणार असेल तर आमचा विरोध असणार, अशी रोखठोक भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आज आपण वाहतूक शाखेच्या उपायुक्तांची भेट घेतली. काय नेमकं भेटीदरम्यान झालं आणि शिवसेनेची भूमिका काय असणार? पहिली गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून ज्यावेळेला आपण गाडी घेऊन बाहेर जातो, टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा, तर ती गाडी आपली उचलतो बिचारा माणूस कुठे गेला, एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध केमिस्ट वाल्याकडे गेला, तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलली जाईल. नुसती उचलली जाते ते जाते, परंतु ती गाडी कुठे नेली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो. तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो, घरच्या टेन्शनमध्ये, हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा पण पेशंट असेल त्याच्यात, तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं. दुसरी गोष्ट, आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे, गोखले रोड आहे, आज अनेक दुकानं आहेत. बिचारे त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोक चालवत आहेत, परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी 1-2 गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात. तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी 2-4 गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या, की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल. तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणी केलीत आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिली गोष्ट, आमचा विरोध नाहीये, टोईंग असावी की जेणेकरून कुठे एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय त्या उचलण्यासाठी, परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलणं ते ठीक आहे, परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एखाद दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते, तर त्याच्यावर कुठेतरी बंदरी यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज शाळेचा वेळ असतो, तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात, गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु पाठीमागे आले का त्याची गाडी नसते. हे पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हॉस्पिटल आहे, मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे, मी एका माणसाला अटॅक आला म्हणून मी गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला, त्याला अटॅक आलेला, त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा 1 तास लागला, परंतु मी नंतर बाहेर आलो तर बघतो तर माझ्या गाडीला जामर लावलेला. तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं आहे, तर त्यांनी मला सगळी उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी मला पण त्या माणसाचं थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल. मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. आता बघू पुढे काय होतंय, आणि जर हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू. ठीक आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्यानं गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचं कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानलेत. गणेशोत्सव हा कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय. नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासीय ठाणे, मुंबई आणि उपनगरात स्थायिक झालेत. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या, गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेल्या 4 वर्षांपासून लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेनं ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही तासातच हा प्रश्न मार्गी लागलाय. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. या पत्राची तातडीनं दखल घेत 2 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली. 20 जून 2025 ते जुलै 2025 या दरम्यान या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत. सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांचा वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत राहावं लागणार नसल्यानं प्रवासी संघटनाने आनंद व्यक्त केलाय. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वेविषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेनं समाधान व्यक्त केलंय. लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे. 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी-मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे. दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल. या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे. सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे. मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावाचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
गोवा येथून छुप्या मार्गानं महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे 30 लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक 1च्या पथकानं जप्त केलाय. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनासह अडवलं. तपासणी दरम्यान वाहनात विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. चालक श्रीकांत तोकडे याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्यानं पुढील चौकशीअंती पांडुरंग निवास चाळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा, बनावट लेबल्स, हिट गन्स आणि प्रिंटर मशीन आढळून आले. या कारवाईत 18,290 मद्याच्या बाटल्या, 3 हिट गन्स, मिनी प्रिंटर मशीन, बनावट लेबल्स आणि वाहन असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. डोंबिवली पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1चे इंचार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल, त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं घटक 1चे इंचार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, ज्यामध्ये घटक 1च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले. जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूच्या त्या बॉटल्स आहेत. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं. जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असं त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे, MRP किंमत आहे, ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते. त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे. याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे. वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये अटक होतील. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे.